आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गौरीजी, का असं होतंय? का असं दुःख वाढून ठेवलंय माझ्या आयुष्यात? का सुखाचं उलकावणी देत राहतं मला सतत? असं वाटतं आता दुःख सरलं आणि फक्त सुख येणार आहे आयुष्यात. पण सुख असं हाती येत असतानाच समोर दुःखाचा डोंगर वाढून ठेवलेला असतो माझ्या. सुख लिहिलंच नाहीये का माझ्या आयुष्यात? तू राहा या खोलीत. ही रुद्र भाऊजींची खोली आहे. ते इथे राहायचे आधी, पण आता लग्नानंतर गौरी आणि बिट्टी असणार तर पण आता तसं नाहीये ना. बिट्टी तुमच्याकडेच असेल ना. आलेच. या घरातले लोक मूर्ख आहेत असं बोलून देविकाचं मत बदललं तर? रुद्र सर आपल्याला आवडणारी वस्तू सुद्धा आपल्याला अशी दूर करावीशी नाही वाटत. बिट्टी तर माझी मुलगी आहे. मी जीव लावलाय तिला. असं कसं दुसऱ्याकडे सोपवणार? आई, मला खरंच त्यांच्याकडे राहावं लागेल का? सॉरी, सगळ्यांचं वागणं विचित्र वाटत असेल तुला, पण काय बिट्टी आता तुझ्याजवळ राहणार हे ऍक्सेप्ट करायला जरा वेळ जाणार. डोंट वरी, करतील ते. मी समजावेन त्यांना. मुळात आईपासून तिचं मूल हिरावून घेण्याचे संस्कार नाही येते या घरचे. पण ते काय की डिरेक्टली कसा विश्वास ठेवणार ना तुझ्यावर. म्हणून आम्ही सगळे एकदम असे तुझ्यावर धावून आलो. आम सो सॉरी, मी खूप बोलले. गौरी बिट्टीची आई आहे हेच डोक्यात होतं, आणि आमचं कुटुंब आहे हे, आणि कुटुंबाला वाचवायचं असेल तर कुटुंबातल्याच लोकांना पुढे यावं लागतं ना. आणि आता तर सिद्ध झालंय की बिट्टी तुझीच मुलगी आहे ते. आता आम्ही काय बोलणार ना. तुझी परिस्थिती या घरात फक्त मला समजते. नाही, तुझ्या इतकं दुःख नाही भोगलं मी, पण जेव्हा आपलंच मूल दुसऱ्याच कोणातरी बाईला आई आई म्हणून हाक मारतं ना, तेव्हा काय होतं हे रोज अनुभवते मी या घरात. रुद्र माझा मुलगा आहे. मी जन्म दिलाय त्याला, पण तो आई म्हणून मला हाक नाही मारत आणि आई मानतही नाही. तो नंदिनीला आई म्हणून हाक मारतो, तिलाच आई मानतो. मी जन्म दिलाय करा, पण आई पण काय असतं ना, ते कधी मला जगताच आलं नाही. आई म्हणून जगलेच नाही मी ह्या घरात. तुझी बिट्टीसाठीची तळमळ बघितली,
आणि मला मीच दिसली. काळजी करू नकोस. जन्मदात्या आईपासून तिचं बाळ दूर नाही होऊ देणार मी, निदान यावेळी तरी. प्लीज विश्वास ठेव. रुद्रसराव, बिट्टी कशी राहणार त्यांच्याजवळ? तिला माझी सवय आहे. ती त्यांना ओळखतही नाही. बाळा, तुला माझ्याजवळच राहायचंय की नाही? मग झालं तर काही गरज नाहीये जायची. मी सांगते त्यांना. थांब गौरी, तुझं बरोबर आहे, पण हे सगळं कुणाला सांगणार आहेस तू? बिट्टीच्या आईला? तुला खरंच असं वाटतं का की एक आई आपल्या मुलीला दूर करेल? गौरी, तिनं जन्म दिलाय बिट्टीला. अगं, रक्ताचं नातं आहे. बिट्टी, बाळा काय करतेस तू? पार्टनर, मी हे सगळं रक्तच काढून टाकलं तर मग नातं पण बाहेर जाईल ना. आणि माझ्या गौरी आईला पण त्रास होणार नाही, हो ना गाई? बिट्टी, आईशी असलेलं रक्ताचं नातं असं तुटत नसतं बाळा. तू गौरीकडेच आई म्हणून बघत आलीस ना, पण अगं तुला माहीतही नव्हतं तेव्हापासून तू देविकाच्या पोटात होतीस. तिनं तुला जन्म दिलाय बाळा. ही नाळ अशी तुटत नसते. गौरीचं आई पण म्हणजे उसनं घेतलेलं सुख आहे. गौरी, कधी ना कधी ते आपल्याला परत द्यावंच लागणार ना. आपल्या प्रेमात आणि देविकाच्या अधिकारात आपल्याला सुवर्णमध्ये गाठावंच लागेल. हे सगळं काय चाललंय? नाव वी ऑलरेडी नो ना की ती गौरीची मुलगी नाहीये. मग काय इश्यू आहे? रिटर्न करून टाका तिला. सुहा, अगं ते काही कपडे नाही आहेत रिटर्न करायला. आणि बोलायच्या आधी जरा तरी विचार कर ना. ओ प्लीज, मी विचार करूनच बोलते. तुमच्यासारखी इमोशनल फूल नाहीये. आणि ही फॅक्ट आहे ना, मग प्रॅक्टिकली विचार करा. तसं नसतं ग सुहा. आणि आपल्या माणसांबद्दल विचार करताना ना मनाने विचार करायचा असतो, मेंदूने नाही. आणि प्रॅक्टिकल होऊन तर अजिबात नाही. अच्छा, पण मग आता रिअल मदर आली आहे ना, ते घेऊन जाणार आपल्या बेबीला. कम ऑन सुहा, गौरीने बिट्टीला लहानाचं मोठं केलंय. त्यांचं नातं इतकं घट्ट आहे ना की कोणालाच वाटणार नाही की गौरी बिट्टीची खरी आई नाहीये. ते इतकं छान नातं आहे का त्यांचं. अच्छा, ओके. मग एक काम करा, त्या बाईला घरातून हकलून द्या. मला कळत नाहीये तुम्हाला डिसिजन घ्यायला काय प्रॉब्लेम आहे. रोहित सिंग, सपोज आपण आपल्या कियानला एखाद्या बेबी सिटिंगला ठेवलं आणि त्या फॅमिलीला तो आवडला, मग काय आपण त्याला देऊन टाकणार? नाही ना. वाय? बिकॉज कियान इज आवर सन. यु नो रोहित, कुठल्याही कारणामुळे जर बेबी आईपासून लांब गेलं ना, तरी आई त्याला सोडत नाही. आई सगळ्यात सेल्फिश असते. नॉट जस्ट मी, जगातल्या ऑल मॉम्स. मार्क माय वर्ड्स.
मी आज तुला एका बाळाची गोष्ट सांगणार. सांगू? हे बघ, हे येते बा. हे बाळ ना एकटं राहत असत. एकदा काय होतं, एक आई असते, ती अशी रस्त्यावरनं चालत असते आणि तिला वाटत एक बाळ दिसतं, जे एकटं असतं, घाबरलेलं असतं, उपाशी असतं. मग या आईला त्या बाळाची खूप दया येते. मग ही आई काय करते माहितीये? त्या बाळाला आपलंसं करते, त्याची काळजी घेते, त्याला जीव लावते, त्याला सांभाळते, बाळाला आईचं प्रेम देते. बाळालाही त्या आईचा लळा लागतो. पण एक दिवस काय होतं माहितीये? त्या बाळाची खरी आई येते. अरेच्छा, आता काय करायचं? पण ही पण तर एक आईच आहे ना. त्या आईचाही आपल्या बाळावर जीव आहे, तिने जन्म दिलाय. मग काय होतं, ही आई जिला हे बाळ रस्त्यात सापडलंय, ती आई ठरवते की आपल्या बाळाला काही दिवसांसाठी तिच्या खऱ्या आईकडे ठेवायचं. पण आई आणि बाबा दोघे या बाळाला एकटं नाही सोडत. ते लांबून त्या बाळाकडे लक्ष देतात की ही खरी आई आपल्या बाळाला नीट सांभाळते की नाही, आपल्या बाळाची काळजी घेते की नाही. पण बाळाची तर मज्जा आहे की नाही, बाळाला तर 2-2 आया मिळाल्या. बाळाला खूप प्रेम देण्यासाठी, तिचे खूप लाड करण्यासाठी बाळाचे दोन्हीकडून लाड होणार, हो की नाही? पण पार्टनर, बाळाला हे नकोच असेल तर? एकाच आईचे लाड पुरेसे असतील तर? पार्टनर, मला आईकडेच राहायचंय. मला माहितीये बाळा, पण तुला जावंच लागणार तिच्याजवळ. ती आई आहे तुझी, तिने जन्म दिलाय तुला. मला माहितीये तुझ्यासाठी हे खूप अवघड आहे, पण तुला हे करावंच लागणार. पण आई, आपली बिट्टी स्ट्रॉंग आहे बरं का. आपण सगळ्यांनी एकत्र राहण्यासाठी आपली बिट्टी हे नक्की करेल, हो की नाही बिट्टी? ऐकशील ना आमचं? मला हे दिवस पुन्हा आणता आले असते ना, मी आणले असते बाळा. वेळेचे काटे फिरवू शकले असते तर इथपासून पुन्हा जगू शकले असते. ही 6 वर्ष कशी भरून काढू मी?
राहशील ना आई सोबत? मी तुम्हाला आई नाही म्हणू शकत. पण बाळा, मी आईच आहे तुझी. ठीक आहे, एकदम नको म्हणूस, हळूहळू सवय होईल तुला. मी आहे ना, ये माझ्याकडे ये. मी तिचे काही कपडे आणून देतो. देविका ताई, तिला पातळ पांघरूण लागतं. शेजारी उशी ठेवायला लागते आणि तिला कुशीत घेतल्याशिवाय झोप नाही लागत. ठीक आहे, मी काळजी घेईन. रुद्र, आपल्याला त्यांना त्यांची स्पेस द्यावी लागेल. गौरीजी, आता आपण निघायला हवं. चला. रेवती, शेवटी तूच जिंकलीस. आतापर्यंतचं सगळं अपयश या यशाने धुवून काढलं. गौरी, आज वेगळं झोपायला लागतंय. आता लवकरच तुला आणि रुद्रलाही वेगळं राहायला लावते की नाही बघच तू. रुद्र, बेटा पिट्टी त्यांच्या जवळ गेली. गौरी कुठे? माहित नाही. अरे नाही माहित म्हणजे काय? तू आता तिच्या जवळ असायला हवास. तुझी गरज आहे तिला. मला कळत नाही काका काय घडतंय. बिट्टीचा विचार करून मलाही त्रास होतोय. रुद्र, बेटा गौरी तिची आई आहे आणि आता या मितीला ती तिच्या मुलीशिवाय दुसरा कुठलाही विचार करू शकणार नाहीये. आणि तू सुद्धा एक बाप आहेस रे. गौरीचा नवरा आहे, विसरू नकोस. आता तुला स्ट्रॉंग बनून तुझ्या बायकोची साथ तुला द्यायला हवी. सगळं कळतंय मला काका, पण जर मला इतका त्रास होतोय तर गौरीजींचं काय होत असेल हे कळतंय मला. त्यांना किती जड जात असेल हे सगळं. कसा बसा घेऊन आलो मी त्यांना तिथून. पण आता त्यांच्याशी काय बोलू, त्यांना कसं समजवू, काहीच कळत नाही मला. मी काहीच करू शकत नाही त्यांच्यासाठी. रुद्र, बेटा प्रत्येक वेळेला काहीतरी समोरच्या माणसासाठी केलंच पाहिजे हे गरजेचं नसतं.
कधी कधी काहीही न करता त्या माणसापाशी फक्त जाऊन बसावं हेच खूप असतं त्याच्यासाठी. आणि तुझं असणं हे गौरीसाठी किती मोठा आधार याची कल्पना नाहीये तुला. अरे आपण काही सिनेमातले हिरो नाहीये की एका झटक्यात सगळे प्रश्न सोडवू. खूप साधी माणसं आहे रे आपण. आपल्याला एकट्याला संकटांना सामोरे जाणं झेपत नाही रे. आपल्याला सोबत ही हवी असते. आणि कुठल्याही संकटात आपण सोबत आहोत याने सुद्धा संकट झेलण्याची ताकद येते. रुद्र, मला माहिती आहे तू दुःखी आहेस, पण गौरीसाठी तुला तुझं दुःख बाजूला ठेवावं लागेल. नवऱ्यांना धीर गमवायची मुभा नसते आणि कठीण प्रसंगात तर नाहीच नाही. तूच एकमेव असा आहे जो आता गौरीला सावरू शकतो.